विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिक्सची काही इम्पॉर्टंट सिरीज आहे त्यामधला पायथागोरस थेरम हा चॅप्टर पाहणार आहोत. तर लेकरांनो, हा चॅप्टर 7 मार्कांसाठी आहे. त्या अनुषंगाने ह्याचे जे काही टॉपिक्स मी या ठिकाणी मार्क करून देतोय ते तुमच्या बुकमध्ये तुम्ही मार्क करून घ्या आणि येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी त्याचा प्रचंड फायदा करून घ्या. ठीक आहे. आता बघा, या चॅप्टरमध्ये पायथागोरस थेरममध्ये सुरुवातीलाच पायथागोरस थेरम आपल्याला दिलेला आहे. चॅप्टरचं नावच पायथागोरस थेरम आहे, त्यामुळं ते अत्यंत महत्त्वाचं आहेच. त्यामुळं त्या अनुषंगानेच ते मार्क करून घ्यायचं. पायथागोरन ट्रिपलेट आहे बाळांनो, पेज नंबर 30 वरती पायथागोरन ट्रिपलेटवरती 100% दरवर्षी MCQ किंवा गिव्ह रिझनचा क्वेश्चन असतो, त्यामुळे ते व्यवस्थितच बघा. आता पुढे पेज नंबर 31 वरती बाळांनो, इथं जे काही तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन म्हणून दिलेलं आहे, a² + b², a² - b² आणि ट्वाईस AB हा क्वेश्चन हे पायथागोरन ट्रिपलेट आहेत किंवा नाहीत हे ओळखा असं आलं होतं 2022 मध्ये. 3 मार्काचा क्वेश्चन आहे, एकदम सोपा आहे. मोठ्या साईडचा वर्ग बरोबर उरलेल्या 2 साईडच्या वर्गांची बेरीज करायची. अगदी क्विकली तोच तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतो. ABCच्या व्हॅल्यू ते व्यवस्थित बघून घ्या. तो क्वेश्चन 3 मार्कासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि पेज नंबर 31 वरतीच इथं जी काही डायग्राम दिलेली पुढं प्रॉब्लेम सेटमध्ये हा क्वेश्चन करत आहेच. 30 डिग्रीच्या समोरची बाजू किती, 60 डिग्रीच्या समोरची बाजू किती, हे प्रॉपर्टी 30, 60 आणि 90 याच्यावरती बेस क्वेश्चन आहे. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 45, 45 आणि 90 डिग्री अशा 2 प्रॉपर्टी आपल्याला आहेत. त्या दोन्ही पण महत्त्वाच्या आहेत. व्यवस्थित करून घ्यायच्या प्रॉपर्टी आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पण अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आता बघा, इथे सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल हे थेरम तुम्ही फक्त रीड करून घ्या. त्यानंतर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन पण अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे थेरम अगदी व्यवस्थितच करून घ्यायचं, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता पुढे पायथागोरस थेरम, त्याचं प्रूफ वगैरे दिलं ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. थेरमपेक्षा जास्त महत्त्वाचं पायथागोरसवरती न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे. हां, आता पुढे पेज नंबर 36 त्याच्यावरती लेकरांनो, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री त्याच्यावरचा न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकल नंबर 1 अत्यंत महत्त्वाचा आहे, विचारलेला आहे 2022 मध्ये. ओके. त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन पण तुम्ही बघू शकता, 3 नंबरचा पण बघू शकता. एकदा ओव्हरलुक करून घ्या. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5 हा मला जास्त महत्त्वाचा वाटतो, म्हणून या ठिकाणी मी तो मार्क केलेला आहे. व्यवस्थित तोही मार्क करून घ्यायचा. ठीक आहे. आता पुढे प्रॉब्लेम सेट 2.1 जे काय पायथागोरस थेरमचं सुरुवातीचं इंट्रोडक्शन आहे किंवा त्याचं थेरम आहे, जॉमेट्रिक मीन आहे, त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन्स किती आले ते बघा. हे जे काय आहे पायथागोरियन ट्रिपलेट, हे बराच वेळा 1 मार्कासाठी विचारलेलं आहे. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात, तसे इथं बरेच पायथागोरियन ट्रिपलेट दिले, त्यातलं कोणतं आहे किंवा नाही हे ओळखा. तुम्ही एक क्वेश्चन जरी व्यवस्थित केला तरी चालेल. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 बघा बाळांनो, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो मी तर म्हणेल 1 वर्षाआड विचारला जातोच, त्यामुळे तो व्यवस्थितच करा. ठीक आहे. आता पुढे क्वेश्चन नंबर 4 अगदी महत्त्वाचा वाटतो मला. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच प्रॉपर्टीबद्दल आणि हाच क्वेश्चन पण सांगितला होता. तिकडं आपल्याला फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून दिलं होतं. क्वेश्चन नंबर 6 पण महत्त्वाचा आहे. इथे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर विचारलेला आहे, ज्याचा डायगोनल दिला आहे. तुम्हाला डायगोनल देतात आणि साईड विचारतात किंवा पेरिमीटर विचारतात. पेरिमीटर विचारलं असेल तर लक्षात ठेवा, गुणिले 4 करायचे, साईड जी येईल त्याला. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 पण मला महत्त्वाचा वाटतो, तोही तुम्ही मार्क करून घ्या, पेज नंबर 39 वरचा. आता पेज नंबर 40 वरती ॲप्लिकेशन्स आहेत बाळांनो पायथागोरस थेरमचे, ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, कारण हे ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. दोन्हीच्या दोन्ही पण क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हे दोन्ही पण अगदी व्यवस्थित करून घ्यायचं सगळ्यांनी. आणि बेस ऑन दॅट वी हॅव अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम सुद्धा महत्त्वाचं आहे, हे सुद्धा व्यवस्थित मार्क करून घ्या. इम्पॉर्टंट टॉपिकमध्येच मार्क करून घ्यायचं, त्याच्यावरती क्वेश्चन्स बऱ्यापैकी विचारले जातात, त्यामुळं व्यवस्थित करा. आता प्रॅक्टिस सेट 2.2 पहिलाच क्वेश्चन 2020 मध्ये विचारला गेला आहे, अत्यंत सोपा आहे. क्वेश्चन नंबर 4 सुद्धा महत्त्वाचा मला वाटतो. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 2 मध्ये लेकरांनो, इथे मी तर तुम्हाला सजेस्ट करतो प्रत्येक वेळी की सगळे MCQ सॉल्व करा, पण त्याच्यात पण कोणते महत्त्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 हे बराच वेळा विचारले गेलेले पण आहेत. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 हे मार्कच करून घ्यायचे. आणि क्वेश्चन नंबर 8 सुद्धा हे तुमचे सॉल्वच झाले पाहिजे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामध्ये 2 नंबरचा 3 नंबरचा क्वेश्चन करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पण व्यवस्थित करा. आता हे सगळं मार्क करून देत असताना मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की सायन्स फोरम टॅलेंट हंट एक्झाम जी आपली होती, त्याचा त्या एक्झामचा रिझल्ट आपण डिस्प्ले केलेला आहे. तुम्हाला सर्वांना तो मिळाला असेलच. जर मिळाला नसेल तर ऑफिसमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणखी दुसरी गोष्ट, जे काय 11वीमध्ये नीट, JEE किंवा CETच्या ज्या काय बॅचेस आहेत त्या बॅचेसचे ॲडमिशन्स पण सुरू झालेले आहेत. अपॉर्च्युनिटी बेस्ट आहे, मिस करू नका. लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका, कारण
आपण लिमिटेड बॅचेस घेतो आणि त्या अनुषंगानेच तुम्ही ते इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. लवकरात लवकर जेवढं पॉसिबल आहे तेवढं ॲडमिशन्स घेऊन टाका आणि ज्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे त्यांनी त्याचा फायदा पण घ्या. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 8 मार्क करून घ्या. क्वेश्चन नंबर 13 मार्क करून घ्या. ओके. आता बाबांनो, हा 18 नंबरचा क्वेश्चन हा सुद्धा विचारला गेलेला आहे. 2 किंवा 3 मार्कांसाठी तो विचारला जातो. अशा प्रकारे हा पायथागोरस थेरम चॅप्टर अत्यंत सोपा, एकदम छोटासा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.